चालू आहे सध्या महाराष्ट्रात. एक मंदिर असं नाही की तिथे चोऱ्या होत नाही. हे मी नाही म्हणत, रोज पेपरला आहे, टी व्हीवर आहे. बरं, टी व्हीवर तेच सांगते हलकट. सगळ्या मंदिरात चोऱ्या होत असेल तर आम्ही कोणत्या देवावर भरोसा ठेवायचा? पोरावो, अंतकरणापासून सांगतो, तुमचा एकच देव आहे, तो म्हणजे अभ्यास. याच्याशिवाय दुसरा देव नाही. त्याच्यावरच लक्ष केंद्रित करा. जगात तुमच्यासाठी दुसरा देव नाही आहे. जगात कोणताही देव तुम्हाला वाचवायचा नाही. अभ्यास, मनापासून अभ्यास करा. आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं गाथ्यात, असाध्य ते साध्य करिता सायस. काहीही साध्य आहे, तुम्ही काही बी बनवू शकता. मेहनत घ्या. काय माझ्याजवळ, माझी लायकी पहा, काहीच नाही, शून्य आहे. काही पण होऊ शकतं, काही पण होऊ शकतं. मेहनत करायची आणि प्रामाणिकपणे करायची. कपटपणानं मेहनत करायची नाही. नाही तर मेहनत दाऊदनं बी केली. आपल्याला ती नाही करायची. झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. झाडाशिवाय माणूस जगूच शकत नाही. 2 मिनटं ऑक्सिजन नाही मिळाला तर खेळ खलास. हे कोरोना आलं तर कोरोनात तेच होतं. ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनचे टकलं पडले तिथला माणूस गेला. कोरोना आजार नव्हता साहेब, मी एकटाच सांगतो महाराष्ट्रात. कोरोना आजार नव्हता, साथ नव्हती. ज्या ठिकाणी भवरा तयार झाला, ऑक्सिजन नाही, आणि तिथं जो माणूस आला त्यातल्या त्यात वयस्कर आला, घाबरट आला, तो गेला. सोपं सांगू, ज्याची रेंज गेली तो गेला. आणि तो कोरोना पुन्हा कधी बी येऊ शकतो, आज दुपारून बी. म्हणून तेव्हा एकत्र येऊन देत नव्हते, कारण ती एकत्र ऑक्सिजन मिळालं पाहिजे ना. ते पूर्वी एकदा सत्यवानला कोरोना झाला होता. सत्यवान सावित्री माहिती आहे? ती बाईला हुशार. तिने ओढीत 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 त्याला वडाखाली आणलं. त्याला ऑक्सिजन मिळाला, ते जगलं ना. सावित्रीने सत्यवानला वडाखाली का आणलं कळलं का? आमच्या पागल हायत्याच वडाला गुंडाळद्वारे गुंडाळद्वारे. बरं, दोरे गुंडळीच्या दुसऱ्याच्या वडाला. तुमचा वड लावा, त्याला द्वारा गुंडाळा, ठीक आहे. मी आमच्या गावातल्या बायाला शिकवलं होते, दुसऱ्याच्या वडाला दोरे गुंडाळायचे नाही, आपला वड आपण लावा. लावले महिलांनी. तुम्हालाही माझी विनंती, महिलाला आपला वड आपला. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. कोकणात 3000 पडतो, आमच्याकडे 300 पडतो. का बरं? केरळला 3000 पडतो. का बरं? तिकडे जास्त पडला नुकसान झालं, इकडे कमी पडला नुकसान झालं. हे समप्रमाण कधी होईल? झाडं असल्याचं होईल. झाडाशिवाय पाऊस पडूच शकत नाही. देवाला पाणी घातल्यानं पाऊस पडतो हे 100% खोटं आहे. 101% मी उपजद्वार करायची अवलाद आहे. काही भंकसवानी सांगायचं नाही. मग का म्हणले महाराज वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी? झाडाला सोयरे काऊन म्हणले? झाडाशिवाय पाऊस नाही. देवाला पाणी घातल्यानं जर पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. तिथे देवाला पाणी घालते का? देवाला पाणी घालणं ही तुमची श्रद्धा वेगळा भाग आहे. देवाची पूजा करणं हा भाग तुमचा वेगळा आहे. तुम्ही बिंदास करा, मला त्याचा राग नाही. पण त्याने असं होईल हे खोटं आहे. विज्ञान कशाला लावलं मग?
ज्ञान आपल्याला कळत नाही म्हणून विज्ञानाचा सहारा घ्यायचा. ज्ञान हे विज्ञानाचं बाप आहे, ही गोष्ट खरी आहे, पण आपल्याला कळतं का? नाही कळत, म्हणून विज्ञान. विज्ञानाचा सहारा घ्या. विज्ञान काय सांगतं बघा. झाडे लावा. किती ऑक्सिजन लागतो माणसाला? 28 किलो एका माणसाला. एक झाड देतं 7 किलो. बघा, एक झाड 7 किलो देतं आहे सरासरी. माणसाला लागतो 28 किलो. म्हणजे एका माणसाला जगायला 4 झाडं. 2000 लोकसंख्येचं गाव असेल तर 8000 झाडं गावात पाहिजे, शेतातले नाही. शेतातले झाडं शेतातल्या जीवासाठी आहे. याच्यावरून तुम्ही तुमच्या गावच्या झाडाचा अंदाज काढा. म्हणून झाडं लावा, गावात स्वच्छता ठेवा, मुलांना शिकवा. स्वच्छतेच्या बाबतीत मी खरं सांगतो, आपण लईच माग आहे. तुम्ही बघा, आम्हाला शास्त्रानं सांगितलं ओल्या हाताने जेवा. हे बघा नीट आहे का? मी ज्ञानाला विज्ञानाचा बाप का म्हणलो? ज्ञानाने सांगितलं ओल्या हाताने जेवा. आम्ही काय म्हणतो त्याला? अंधश्रद्धा आहे. संतांनी सांगितलं, ऋषीमुनींनी सांगितलं, परमार्थात सांगितलं, आम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणतो. ते खोटं आहे, तसं नाही आहे ते. आम्हाला कळत नाही ते. ओल्या हाताने जेव्हा सांगितलं म्हणजे हात धुतल्यावर तुम्ही पुसायचे नाही, ओल्या हाताने जेवायचे. आपण काय करतो सध्या? हात रुमालाला पुसतो, जुन्या मळकट. धुवून का उपयोग झाला? म्हणून ते ओल्या हाताने जेव्हा म्हणले. महिला मंडळचं तर लईच अवघड आहे. हात कुठं पुशी द्या सांगू? ताट पुसायला बी तेच पदार, नाक पुसायला तेच पदार, हात पुसायला तेच पदार. कसं काय? तुम्ही सगळे शिकलेले. आमच्या ह्या शाळेतल्या गुरुजीनं, आमची एक शाळा आहे ग्राम स्वच्छतेची, आमच्यातल्या एका गुरुजीनं मला एक गोष्ट आम्हाला एक शिकवलं होतं की कोणत्याच हातात अंगठी घालायची नाही. आणि लईच हौस असेल तर डाव्या हातात घालायची नाही. काय डोक्यात आलं का नाही? डाव्या हातातल्या अंगठीत लई घाण गुतती. ज्याच्या हातात असेल त्यानं काढून पहा. हे ऐकायला विचित्र वाटलं पण सत्य आहे. कोणातरी सांगितलं पाहिजे. आणि या बाबतीत मी भयानक कडक आहे. तुमची माफी मागून सांगतो महिलाची, मुलींची. माझ्या गावात 12 वर्ष झाले तेव्हापासून आम्ही सॅनिटरी नॅपकिन फ्री देतो सगळ्या गावाला. भारतात कुठं हा ठराव नसन. इतका बेकार ठराव आहे. त्याची गरज किती पहा. 100% गावातल्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन आम्ही फ्री देतो. 8 एकच एक वापरल्यावर पंचायतला आणून द्यायचं. आणि माझ्या गावच्या महिला मी इथून दंडवत करतो, सगळ्या आणून देतात. जर आणून दिलं नाही तर गावात काय झालं असतं? शाळेत द्या, अंगणवाडीत द्या, पंचायतमध्ये द्या, 3-4 ठिकाणी मशीन आहे आणि घ्यायला कलेक्ट करायला महिला आहे. जेव्हा ठराव घेतला तेव्हा किती अवघड आधी ते 12 वर्षापूर्वी. म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत आम्हाला अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल त्यानं काय होतं, यानं काय होतं, त्यानं काय मरा मग. सध्या रोडला पहा काय कचरा आहे. अहो पुण्याला कचऱ्याखाली 8 लोक मेले. लाज वाटते का आपल्याला? मेरा भारत महान आहे, महासत्ता आहे, फलन आहे. कचऱ्याखाली माणसं मरत असते का? कचरा हे सोनं हे लक्षात ठेवा. त्याची विल्हेवाट नीट नाही आहे. आम्ही कचरा विकत घेतो. पंचायत माझी विकत.
मी तेच म्हणलं, आमचं इथं जे आहे ते भारतात नाही, महाराष्ट्रात तुम्हाला सापडायचं नाही कुठं. बाकीच्या ठिकाणी कचऱ्याखाली माणसं समोर राहिले ना, आम्ही कचरा विकत घेतोय. काय फरक आहे? कचरा विकतच घेतला पाहिजे, फुकट काऊन द्यायचा? याच्या मागं अतिशय आर्थिक आणि स्वच्छतेचं खूप गणित दडलेलं आहे. हे लोकांना कळतच नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सर, तुम्ही म्हणले तसं माझं बोलणं ऐकायपुरतं नाही आहे. हे तुमच्या गावाला, देशाला, तुम्हाला कुठंतरी काहीतरी खूप चांगल्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या गोष्टी. मी अनुभव सांगतो, मी ज्ञान नाही शिकू राहिलो तुम्हाला, अनुभव. बाहेरचं खायचं नाही, अति भेसळ आहे. आणि ती भेसळ आपल्याला कळत नाही. हो, ऊसाच्या रसात भेसळ आहे. ऊसाच्या रसात नाही, पण त्या बर्फात. तो बर्फ कोण्या पाण्याचा आहे तुम्हाला काय माहिती? आम्ही म्हणतो टाक, अजून टाक. हे इकडे कुठंतरी जिल्हा आहे, तिथे रातचे म्हातारं मेलं, त्याला बर्फात ठेवलं. सकाळी ॲम्ब्युलन्सवाल्याला सांगितलं याला याच्या गावाला नेऊन घाला, हे म्हातारं बॉडी सहित. त्यानं बर्फासहित नेलं. म्हातारं त्या गावात सोडून दिलं, येता येतं बर्फ रसवाल्याला इकलं. आम्ही म्हणतो टाक, अजून टाक. आयत्या मसाल्यात गाढवाची शी. अहो, असे तेलाचे कारखाने आहे, तिथं कोणतंच धान्य नाही आहे, कोणतंच धान्य नाही म्हणतो मी. ना कळडी, ना जवस, ना सोयाबीन, ना सूर्यफूल, काहीच नाही. तेल निघतं. कशासाठी तेल विकत घेते मला कळत नाही. शेंगदाणे घाला, सूर्यफूल घाला, जवस घाला भाजीला, खोबरं घाला, तेल कशाला पाहिजे? हे करावं लागेल ना आपल्याला. का नाही घालायचं? तर भेसळ आहे म्हणून. आणि तुकाराम कुठं कुठं लक्ष देईन? आपलं बी काम आहे ना. म्हाताऱ्याला जीव लावा. 8 वर्ष झाले माझ्या गावात, आमच्या ग्रामपंचायतमध्ये, आमच्या गावातले ज्यांना कोणी नाही, निराधार लोक आहे, असे 40 म्हातारे आम्ही सांभाळतो. खाणं पिणं, कपडा लत्ता, दुखणं बाणं, हे कुठंच नाही महाराष्ट्रात. आपल्या गावातलं म्हातारं आपण नाही सांभाळायचं, कोणा सांभाळायचं मग? बरं, त्याला मुलगा नाही हा त्याचा दोष आहे का? त्याची गरिबी हा त्याचा दोष? त्यानं आयुष्यभर काम केलं गावासाठी, आता ते म्हातारं झालं, मग त्याला कोण नाही पाहायचं? तुम्हाला पेन्शन काहून आहे? शासकीय कर्मचाऱ्याला पेन्शन काय आहे? किंवा त्यानं ड्युटी केली आयुष्यभर, म्हातारपणाला त्याला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून. मग याला कोण पाहिजे? वृद्धासाठी काही व्यवस्थाच नाही आपल्या देशात. आणि वृद्धाश्रम हा पर्याय नाही आहे. त्याचं म्हातारं त्यांना सांभाळा, ज्या त्या गावात सांभाळा. तुमच्यापाशी पैसे नाही, सरकारी पैशातून सांभाळा, वर्गण्या करा, आपले म्हातारं आपण सांभाळा. लय आनंद मिळतो, लय खुशी मिळते. आणि भिकारी बंद होईल ना. म्हातारपणाला आयतं खाया प्यायला, कपडा मिळाला, औषध, तो भीक कशाला मागन? जगातला भिकारीच बंद होईन आपल्या देशातला. आणि भिकारी बंद झाला तर पोरं चोरणं बंद होईल. हे एकात एक गुत्ता आहे. हे काम करताना आम्ही तोच विचार केला. सर जसं सांगितलं की गावाचं काम लय अवघड आहे, मला मान्य आहे ते काम लय अवघड आहे. इतका अवघड आहे का त्याचं मापच नाही. ही गोष्ट खरी आहे. पण एक शब्द सांगतो, ध्यानात ठेवा, गावातले लोक लय हलकट आहे. नीट ऐका, गावातले लोक लय हलकट आहे. गावातले लोक 100% बदमाश आहे. आणि त्याच्यातून तू सरपंच व्हायले, तू कसा असशील रे?
आणि मी 25 वर्ष होतो, तर मी कसा असेल रे? आहे ते आहे. अतिशय बदमाश आहे मी, अतिशय बदमाश. जेवढा वरून काळा आहे त्याच्या 10 पट काळा पोटात आहे मी. तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी कसं काम केलं. माझ्या गावचा 5 मिनिटात इतिहास आणि माझ्या कामाची पद्धत सांगतो ना, आठवितो. 4000 लोकसंख्येचं गाव, 800 घरं, एका घराला 5000 रुपये टॅक्स आहे. 40 लाख रुपये टॅक्स जमा होतो माझा. 800 कुटुंब, सरासरी 5000 रुपये टॅक्स. इतर महाराष्ट्रात सरासरी 1000 रुपये टॅक्स आहे. कधी सुधरून तुम्ही सुधरूच शकत नाही. तुमचा 1000 रुपये टॅक्स आहे सरासरी, माझ्या गावात 5000 रुपये टॅक्स आहे एका कुटुंबाला सरासरी, म्हणजे 5 पट. आणि हा 10 वर्षापूर्वी लावलेला आहे आम्ही. 40 लाख रुपये जमा होते. वर्षाचा खर्च आहे माझा 32 लाख. 8 लाख माझ्या पंचायतला नफा आहे. शासनाचा याच्यात काही संबंध नाही. पूर्वी शासन पैसे देत नव्हतं, पण आता 15 वित्त आयोगाचा पैसा येतो. आमच्या काळात येत नव्हता. 15 वित्त आयोग किती येतो नीट ऐका, पुरावो. 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये दर गावाला दरवर्षी त्या तारखेला सरपंच ग्रामसेवकाच्या खात्यात जमा होते. त्याला अर्ज करावा लागत नाही. 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये. तुमची लोकसंख्या किती त्याच्यावरून तुमच्या तेवढा पैसा तुमच्या खात्यात येणारच. म्हणजे किती नशिबाने आताचे सरपंच. आम्हाला नव्हतं ते. माझ्याकडे 40 लाख येते आणि हे 40 लाख येते. 80 लाख रुपये दरवर्षी खात्यात जमा होते. माझा खर्च आहे 32 लाख. 48 लाखाचं नवीन काम करायचं दरवर्षी. गाव गावांनी चांगलं व्हायचं. पण लोक माझ्या इथे 5000 रुपये कसं काय देते आणि 100% भरते. लोक भरतेच. आम्ही मागायला जात नाही. सर म्हणे ना मागायला गेलं 100 शा खा लागते. आम्ही मागायला जात नाही, लोक आणून देते. का देते त्याचे कारण सांगतो. माझ्या इथे सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे, माणसाच्या नावावर नाही. महिलाला आर्थिक गणित कळतं. महिलाच येऊन पैसे भरत्या. जी महिला 1 एप्रिलला पहिल्या दिवशी, माझ्या गावची पद्धत काय माहिती आहे का, सुरुवातीला पैसे भरायचे, नंतर सुविधा. गावगाव कसं आहे, वर्ष संपल्यावर पैसे भरायचे. हे समजून घ्या. सगळं उलटच आहे बाहेर. आमच्या इथं तसं नाही. आधी पैसे भरा, पहिल्या दिवशी पैसे भरा, कॉलेज सुरू झालं पहिल्या दिवशी फी भरा, नंतर तुम्हाला सुविधा. कॉलेज संपल्यावर पैसे घेत असते का? चुकीचा पॉईंट आहे तो. मग आधी पैसे भरायचे, महिलांनी आणून भरायचे. जी महिला 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन, तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं. माहीत, सरपंच झेंडावंदन करत नाही. याला 10 वर्ष झाले. महिला खुश. सरपंच तिला घेऊन जातो झेंड्यापाशी, एक साडी चोळी घेतो तिला, तिची पूजा करतो. ताई तुमचा मान आहे, तुम्ही झेंडावंदन करा. 4 महिलाच्या हाताने 4 झेंडावंदन. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर. महिला खुश. मार्च महिन्यात पैसे घेऊन फिरते बाय. कुठे आहे ग्रामसेवक, कुठे आहे ग्रामसेवक? मान मिळतो ना, का नाही द्यायचा? आपल्या गावच्या महिलेला मान द्यायला बिघडलं कुठं? आणि नुसता मान नाही आहे, सुविधा पण तशाच आहे. माझ्या इथे 4 नळातून पाणी येतं एका घराला. 1 नळातून नाही. तुमच्यापैकी माझं गाव कोणी पाहिलं? 1. अजून
तुम्ही तिकडे बघितला कधीतरी आला योग तर या 4 नळातून पाणी येते, एका नळातून नाही. दोन्या भांड्याचा नळ वेगळा. 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही, 1 मिनिट बंद नाही. जायकवाडी धरणावर आणलेलं पाणी 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं, लाईट लागत नाही. 24 तास बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटर ह्या क्वालिटीचं पाणी एका घराला रोज. या क्वालिटीचं म्हणतो मी, रोज 20 लिटर एका घराला. कोणत्याच पाण्याला पैसे लागत नाही. 20 लिटर केवढ्याला येतं साधारण? हां बोला बोला. 20 लिटर केवढ्याला? 20 रुपये. 20 महिन्याचे 600, वर्षाचे 7200. कळतंय का? आम्ही घेतले किती? 5000. हां उगाच बलीत नाही लोक मला. आणि 4थं पाणी माझ्या इथे, जसं तुमच्या कॉलेजच्या पोरीला आहे तसं अख्ख्या गावाला सकाळी आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही, वीज चोरायची नाही. एवढं देऊन मी 8 लाखाला नफ्यात आहे. आकडा विसरायचा नाही. 40 लाख जमा होते, 32 खर्च आहे, 8 लाख नफा आहे पंचायतला. अख्ख्या गावाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे, अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे. 32 लाख खर्च आहे, 8 लाख नफा आहे. आमची एक पिठाची गिरणी आहे पंचायतची, आमची म्हणजे पंचायतची. टॅक्स भरणाऱ्याला वर्षभर दळण फ्री. किती दळून न्या, लग्न करा, साखरपुडे करा, पैसे वजा करीत चाला. शेती करायला ट्रॅक्टर आहे मोठा महिंद्राचा, 25% शेतकऱ्याला सबसिडी आहे. 12,000 रुपये बिल झालं नांगरायचं तर 3,000 रुपये त्याला माफ करतो, 9,000 घेतो. शेतकऱ्याला शेती करायला सबसिडी देणारी पहिली पंचायत आहे भारतातली. सरकार शेतकऱ्याला मदत करतं, पण कधी तू फाशी घे मग तुला मदत करतो. तो जगला पाहिजे याच्यासाठी मदत करा. हे होऊ शकतं. मी माझ्या घरातून नाही केलं, त्यांच्या आलेल्या टॅक्समधून केलं. मला गर्व करायचं काही कारण नाही. तुम्हाला जसं म्हणलो बाहेरचं खाऊ नका, मग आम्ही विचार केला बाहेरचं खाऊ नाही, मग महिलांनी काय करावं? मग आम्ही शेवाया पापड करणं मसनी घेतल्या. मसाला करायचा, हळद कुटायची, धने पावडर कुटायची, मिरची कुटायची, डाळी करायच्या, गोड तेल करायचं, उसाचा रस काढायचा, बटाटा चिप्स करायचा, बटाटा चिवडा. हे 10-12 मसनी पंचायतमध्ये वर्षभर फुकट. बाया 50-50, 25-25 क्विंटलच्या बटाटा चिप्स करत्या फुकट. डब्याचे डबे भरून ठेवत्या, पोराला पाहिजे तेव्हा खायला देता. तिने भेसळ नाही खायचं, तिने दुकानातलं नाही खायचं, मग पर्याय काय द्या ना. खूप गोष्टी अशा, खूप. 40 म्हाताऱ्याला जेवण काय पाहिजे? हे होऊ शकतं, याच्यात काही अवघड नाही आहे. 40 CCTV कॅमेरे आहे माझ्या गावात. आज नाही, 15 वर्षापूर्वी लावले. अख्खं गाव दिसतं. बाई घराच्या बाहेर निघली पहिले पदर घेते, नाही तर त्या मेल्याला ऑफिसात दिसतं. जेवढे सरकारी कर्मचारी आहे सगळ्याला थंब. एका गावाला मिनिमम 30 कर्मचारी असते. 30.
50,000 पगार धरला तर सरकार पगार किती देतं त्याला, कोणासाठी देतं? आम्हाला त्याचे आडनाव माहीत नाही. काय करेन सरकार? सरकारच्या अनेक गोष्टी चांगल्या आहे, आम्ही वाईटावरच बोट ठेवतो. सरकार काय उपकार नाही करीत आपल्यावर, पण जे चांगलं आहे त्याचा तर फायदा घ्या, जे वाईट आहे ते जाऊन द्या, नंतर पाहू. किती योजना आहे सरकारच्या. तुम्हाला गावात कोणतंही काम करायचं, नीट आहे का, तुम्हाला गावात कोणतंही काम करायचं तर तुमचे पैसे टाकायची गरज नाही, त्या कामाला सरकार पैसे देतं, एवढे योजना आहे. काय बी करा तुम्ही, मग तुम्हाला पैसे कुठे लागते? फक्त इमानदारीने अक्कल लागती. मी माझ्या गावात चांगलं काम केलं म्हणून मला 6 कोटीचे पुरस्कार मिळाले. काय करीन सरकार? तुम्हाला विश्वास बसणार नाही, रस्त्याच्या कडेला गावात शेतात आम्ही नारळाची झाडं लावले. 2.5 लाख नारळ निघाले यावर्षी, 2.5 लाख. आम्ही विकले नाही, गावाने फोडून खाल्ले. विकायचे नाही, आम्ही ठरवून टाकलं विकायचे नाही, तुम्ही खा. मी लोकांना सांगतो ना, फळाचे झाडं लावा, फळाचे झाडं लावा. लोक मला काय शिकिते, साहेब रस्त्याला फळाचे झाडं लावले तर पोरं ठेवायचे नाही. आता हे जालना औरंगाबाद रोड आहे, देन करा, याच्या दोन्ही बाजूनं जर फळं असले तर काय बिघडन? सरकारचं काय बिघडन? लावा ना. ते म्हणजे पोरं खातेन. अरे खाऊन द्या ना भाडवे हो, तुमचं काय वापस गेलं? पोरं खातेन म्हणून आम्ही लाईत नाही. किती हलकट झाला माणूस. एक गोष्ट सांगू, राग नाही यायचा. इतका जर तुम्हाला पोरायचा राग आहे, एवढा कुटाणा केलाच कशाला? काय गरज पडली? खाऊन द्या ना. आपल्या लेकरांनी फळं तोडून खाल्ले, आनंद व्हायला पाहिजे. खाऊ द्या. इथून पुढे फळाचे झाडं लावा. कोण खातं याचा विचार करूच नका तुम्ही, लावा ना. सगळ्या शेताला रोड आहेत, सेपरेट सबस्टेशन आहे गावाला, 24 तास वीज आहे, वीज बिल थकबाकीत नाही, बँकेचं लोन थकबाकीत नाही. 32 एकर गावची जमीन आहे, 100% कोरडो होती, आज 100% बागायत आहे. काय पाहिजे गावाला? गावातले रस्ते चकचक आहे, गावात अतिक्रमण होऊच शकत नाही, एवढी सिस्टम बसवलेली आहे. गौंडी पंचायतचे, गौंडी लायसनधारक आहे, विना परवानगी घर बांधताच येत नाही. माझ्या इथे गावात भीक मागायला कोणी येऊ शकत नाही, विकायला कोणी येऊ शकत नाही, ती सिस्टमच नाही आमची इथं. तुम्हाला काही माल विकायला यायचं तर पंचायतची परवानगी घ्यावं लागते, आधार कार्ड द्यावं लागतं, फोटो द्यावं लागतं, 1 वर्षाची फी भरावी लागते, तेव्हा तुम्हाला केळं विकता येते माझ्या गावात, नाही तर नाही. 50 वर्षाच्या बाद म्हणते बांगलादेशी घुसले, हरामखोरा हो. इतक्या दिवस झोपले होते का? लाज वाटते का? कसा घुसतो बांगलादेशी? तुम्ही काय करत होते मग? प्रॉब्लेम करून ठेवायचे, समाजाला जगाला वेठी धरायचं. बस झाले हे धंदे. सिस्टम बनवा चांगली, होऊ शकते, याच्यात काही अवघड नाही. गावात महिला लग्नाची नोंद करीत नाही, मी जन्माची नोंद घ्यायचंच बंद केलं. त्या बाईला म्हणलं, बाई तो लग्न सर्टिफिकेट असेल तर पोराचं नाव लिहितो, नाही ते तू सांग हे आणलं कुठून. तेव्हा बायाला कळलं, लग्नाची नोंदी करायला लागल्या. लग्नाची नोंद करताना TC जोडा लागते,
18च्या आत लग्नच होत नाही माहीत. मेल्याची नोंद करीत नाही गावात. 20 दिवसाचा अधिकार आहे सरपंच ग्रामसेवकाला. 21व्या दिवशी त्यांचा अधिकार संपुष्टात येतो. हे लोकाला माहीत नाही. 3 महिन्याने हा माणूस जातो, माझ्या बापाचं सर्टिफिकेट द्या म्हणतो. कुठून मिळेल? देता येत नाही. गावात प्रॉब्लेम होतो, वाद होतो. तो म्हणतो सरपंच मुद्दाम देत नाही, त्याचा अधिकारच राहत नाही. आम्ही काय केलं, जर म्हातारं मेलं आणि याने जर अर्ज दिला त्या दिवशी की मला स्मशानभूमीत अंत्यविधीची परवानगी द्या, आम्ही परवानगी देऊन टाकायची. आणि त्या परवानगीबद्दल बरोबर त्याला नगदी 3,000 रुपये द्यायचे. हा आमच्या पंचायतचा ठराव आहे. किती देतो आम्ही त्याला? 3,000. त्या 3,000साठी म्हातारं मेलं रे मेलं का ते लगी अर्ज करतं. साप मेला पाहिजे, काठीने मोडली पाहिजे. सगळ्या गावच्या जन्मतारखा आहे आमच्याकडं. आज कोणाचा बड्डे, माझ्या गावच्या एसीवर त्याचं नाव, फोटो आहे, जाऊन बघा मोठ्या बोर्डावर. अख्ख्या गावचा रक्तग्रुप आमच्या पंचायतला माहिती आहे. तुम्ही बाप म्हणता ना गावाचे, मग काळजी बी तेवढीच घ्या. सरपंच ग्रामपंचायत ही जागा अशी आहे, पंढरपूर आणि विठ्ठलाच्या बरोबरीची जागा आहे ग्रामपंचायत आणि सरपंच. जर त्याला त्या लायकीचा असला तर तो विठ्ठल कमरावर राहते, काढीत नाही. ह्या विठ्ठलाचे हात 24 तास मोकळे. जे का रंजले गांजले त्याच्यासाठी आहे. यारे यारेला आणतो, सगळ्यासाठी आहे. हाच खरा विठ्ठल आहे. हे जोपर्यंत म्हणून तुकडोजी महाराजांनी सांगितलं, कशाला फिरतो व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. म्हणून अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं, गावोगाव जा, लोकांच्या पाय पडा, लोकांची विनंती करा, लोकांचे गावं चांगलं व्हायसाठी प्रयत्न करा. आत्तापर्यंत 1000 गावात गेलो. किती गावं चांगले झाले हे महत्त्वाचं नाही. आम्ही सांगितलं, आम्ही कोरड्यात फिरू राहिलो. आज ना उद्या त्याला उगणं आहे. तुम्हाला शेवटचं एक वाक्य विचारतो आणि माझं आटपितोय. खूप वाजले, अरे बा 12:40 झाले. आपण महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो? 2 ऑक्टोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, वा. छत्रपती शिवाजी महाराजांची, वा. पोरं लय हुशार आहे ना. आणि आपल्या आज्याची, आम्हाला महात्मा गांधी माहिती आहे, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे, आम्हाला आमचा आज्जा माहीत नाही. याचं कारण असं आहे, ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले. आमच्या आज्यानं ग्रामपंचायतचा टॅक्स बुडीला, आमच्या आज्यानं पोराची शाळाची फी नाही भरली, आमच्या आज्यानं कचरा दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकला, आमच्या आज्यानं नळाला तोटी नाही लावली. या भाडव्याला कोण ध्यानात ठेवीन? हे आलं तर मेलं ना. मग आता तुम्ही ठरवायचं की आपण कसं वागायचं. का दुसऱ्याच्या दारात कचरा टाकता? का घराच्या पुढे अतिक्रमण करता? आम्हाला रस्त्यातले काटे वेचायचे सांगितले, अतिक्रमण करायचं नाही. या जगात एकदा जन्माला आलो, एकदा मरायचं आहे. चांगलं जगा, चांगलं राहा, चांगलं खा, दुसऱ्याला पण जगू द्या. 29 वर्ष झाले या कॉलेजला यांनी शून्यात रोप लावलेलं होतं, 0. सांगितलं प्रास्ताविकामध्ये, एका गोडाऊनमध्ये चालू केलं म्हणे. आज हा वटवृक्ष वैकुंठ बनलं. गोरगरिबाच्या कल्याण, पोरायचं कल्याण होतंय. खरं सांगा, त्या दिवशी तुम्हाला हे वाटलं होतं का? नाही, पण होऊ शकतं.
फक्त तुमची मेहनत पाहिजे, तुमची इमानदारी पाहिजे, समाजाप्रती तुमची निष्ठा चांगली पाहिजे. परमेश्वर तुमच्या हातून सगळं करून घेतो. पुन्हा एकदा या कॉलेजला, मॅडमला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. त्या शुभेच्छा यांच्यासाठी नसून यांच्या हातून गोरगरिबाचं कल्याण व्हावं त्याच्यासाठी आहे. पुन्हा एकदा मला इथं बोलवलं, आदर सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. माझी लायकी नसताना आपण ऐकून घेतलं. चुकीचा शब्द गेला असेल तर कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.